की राहतपट्टी तांडा जे जटवाडामध्ये येतं तिथे पवन देवीदास अधाने हे जे मुख्य आरोपी आहे यशस्विनी बँकेचा, त्याची आई आणि त्याचे वडील मागच्या 1 वर्षापासून ते जेलमध्ये आहे, हर्सूल जेलमध्ये, कारण ते मुख्य आरोपी आहे आदर्शमध्ये आणि ते यशस्विनीमध्ये पण आहे। आता पवन देवीदास अधानेला पोलिसांनी आत्तापर्यंत अरेस्ट केलेलं नाही आहे। ते म्हणतं की ते फरार आहे करके, ते ॲब्स्कॉन्डिंग आहे। आणि पोलिसांनी जेव्हा हे केस रजिस्टर झाला, FIR रजिस्टर झाली होती, त्याच वेळी आम्ही पोलिसांना सांगितलं होतं की तुम्ही तुरंत हे सगळे जे रजिस्ट्री ऑफिस आहे, तलाठी ऑफिस आहे, तहसीलदार आहे, ह्यांना पत्र पाठवा की हे जे डायरेक्टर्स, चेअरमॅन आणि बँक मॅनेजर्स यांनी हे घोटाळा केलेला आहे त्यांची प्रॉपर्टी कोणत्याही रीतीने त्याचा फेरफार होऊ नये, त्याची रजिस्ट्री होऊ नये, ते पत्र गेलं होतं। त्याच्यानंतर आता आमच्याकडे असे अनेक प्रकरण समोर येऊ लागलेले आहे की ज्याच्यामध्ये हे पवन अधाने यांनी आपली राहतपट्टा तांडा इथे त्याची एक जमीन होती, ते त्यांनी विकली आणि रितसर तहसीलदाराकडून त्याची हिअरिंग झाली। का हिअरिंग झाली? कारण पोलिसांनी तर तहसीलदाराला पत्र पाठवले होते की यांच्या कोणत्याही प्रॉपर्टीचा फेरफार करू नये करके। मग तहसीलदार साहेबांनी हिअरिंग घेतली, ते पवन अधाने सुद्धा हिअरिंगमध्ये होते, पोलीसवाले सुद्धा हिअरिंगमध्ये होते आणि तहसीलदार साहेबांनी निर्णय घेतला की नाही ते विकून द्या, त्याची फेरफार करून द्या आणि त्याप्रमाणे ते करण्यात आलेली आहे। ते कमीत कमी 1 एकर जागा आहे। दुसरी पवन अधानेचे 2 प्लॉट्स होते, रेसिडेन्शियल प्लॉट्स होते, रस्त्यावर प्लॉट्स आहे पिसादेवीमध्ये, ते 11,000 स्क्वेअर फीटचे, त्याचं व्हॅल्युएशन आपण कमीत कमी बघितलं तर 5 कोटी रुपयेपर्यंत येतं। ते जालन्याच्या एका मोठा उद्योगपतींनी ते घेतलेले आहे, गोयल नावाचा। तर ते कितीला? एक 43 लाखमध्ये आणि दुसरा 33 लाखमध्ये हे घेण्यात आलेली आहे, जे प्रॉपर्टीची मार्केट व्हॅल्यू जे आहे 5 कोटी रुपये। म्हणजे आपण एक साधारणतः धरलं की 6 कोटी रुपयाची प्रॉपर्टी पवन अधानेने विकलेली आहे। आणि असाच प्रकरण जे आहे एक धामणगावचा आहे, त्या धामणगावमध्ये एक प्रॉपर्टी आहे, ते प्रॉपर्टी कुणाच्या नावावर होती तर ते नाव होतं आपले गणेश नानासाहेब शिंदे। हे कोण होते गणेश नानासाहेब शिंदे? तर ते एक बँक मॅनेजर होते आदर्शचे, आणि आदर्शचे बँक मॅनेजर यशस्विनीचे बँक मॅनेजर होते। हे FIR रजिस्टर करण्यात आली होती यशस्विनीच्या संदर्भात। कोणत्या तारखेला? 7/10/2023ला यशस्विनीच्या सगळं डायरेक्टर्स, चेअरमॅन आणि बँक मॅनेजर्स, आता त्याच्यामध्ये 16 लोकांचं नाव आहे FIR ज्यांचा विरोध करण्यात आली होती। त्याच्यामध्ये 14 नंबरचा जे आरोपी आहे त्याचं नाव आहे त्याचं नाव आहे गणेश नानासाहेब शिंदे, माजी व्यवस्थापक यशस्विनीचं, त्याचं नाव आहे FIR मध्ये। आता त्यांनी प्रॉपर्टी विकली, कोणाला विकली तर आदरणीय मंत्री साहेब आहे उल्हास, त्यांचे PA आहे उल्हास कैलाश साळवे। किती जमीन आहे? 3.73 आर, म्हणजे 3 एकर। आर किती असतं? 3.76, हां 3.76 आर चौरस मीटर है। ज़मीनों के मामले में कोई इतना ज़्यादा समजता है। तर हे जमीन विकण्यात आली। आता हे प्रॉपर्टी कोणाची होती तर हे बँक मॅनेजर होते यशस्विनीचे। विकण्यात कोणाला आली तर आपले आदरणीय मंत्री साहेब आहे अतुल सावे साहेब, सहकार मंत्री, ज्यांची जबाबदारी होती हे गोरगरीब लोकांसाठी उभे राहायचं आणि त्यांचे पैसे परत करायचं, तर त्यांचे PA आहे उल्हास कैलास साळवे। त्यांनी हे विकत घेतली। आता का विकत घेतली, कधी विकत घेतली आणि कोणत्या आधारावर विकत घेतली तर तहसीलदार साहेबांनी एक ऑर्डर पास केलं आणि त्या ऑर्डरमध्ये त्यांनी सांगितलं की साहेब, आम्हाला जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहे, विशेष तपास पथक,
जे SITचे जे स्थापित करण्यात आली होती, हे सगळं फायनान्शियल फ्रॉड यशस्विनी आणि आदर्शच्या बाबतीत त्यांनी आम्हाला पत्र देऊन हे सांगितलेले आहे, सदर पत्राआधारे कळविले की श्री गणेश नानासाहेब शिंदे हे गुन्ह्यात आरोपी नाहीत. हे कोणी म्हटतं की ज्यांनी FIR रजिस्टर केले ते तहसीलदार साहेबांना पत्र पाठवले आणि सांगितलं की बाबा हे आरोपी नाही आहे. आणि आमच्याकडे मग ते FIR जे आहे त्याच्यामध्ये हेच नाव आहे आणि आजपर्यंत तो फरार आहे, तो ॲब्स्कॉन्डिंग आहे. मग कोणत्या आधारावर हे प्रॉपर्टी विकण्यात आलेली आहे? प्रश्न हे होतो की हे सगळे लोक हिअरिंगसाठी कलेक्टर ऑफिसपर्यंत येऊ शकतं, मग ते पवन अधालेला अरेस्ट का करण्यात आलेली नाही आहे? तहसीलदार साहेबांनी पोलिसांनाही सांगितलं होतं एक पत्र देऊन की तुम्ही आमच्या हिअरिंगमध्ये या, नाही तर आम्ही वन साइडेड निर्णय घेऊ करके, असं पत्र त्यांनी पोलिसांना. याचा अर्थ की पोलिसही आले असेल. मग पोलिसांच्या समोर हे सगळं चाललेलं आहे. आणि राहतपट्टी तांडाची जे प्रॉपर्टी आहे हे 5 लोकांनी विकत घेतलेली आहे पवन अधाने करून. त्याच्यामध्ये एक जे आहे एक पोलिसवाल्याचा मुलगा आहे. ठीक आहे, घेऊ शकतो तुम्ही. असं नाही आहे की काही नियम नाही आहे की बाबा नाही पोलिसवाल्याचा मुलगा आहे तर मग ते घेऊ शकत नाही. पण त्या पोलिसवाल्याला हे माहीत नाही आहे का की बाबा हे जे प्रॉपर्टी आहे हे आदर्श आणि यशस्विनीची संबंधित आहे, आपल्याला नको घ्यायला पाहिजे करकेस ना. याचा उत्तर आम्ही पोलीस कमिशनर आणि कलेक्टर साहेबांकडून विचारू इच्छितो की आता आम्ही जाऊ कुठे, की हे सगळं जे डॉक्युमेंट्स आमच्याकडे आलेले आहे ते कुणाच्याकडे आम्ही जाऊ? की तुमचा पोलीस ऑफिसर म्हणतो की नाही आरोपी आहेच नाही. अरे तुम्हीच FIR रजिस्टर केले, मी नाही केलेलं आहे, मला तर माहीतच नाही होतं. तर कुठेतरी आज जे आरोपी मागच्या 1.25 वर्षापासून जेलमध्ये आम्ही ठेवले होतो, आता कोर्टामुळे ते बाहेर येत आहे, त्यांना बेलवर बाहेर येत आहे सगळं. म्हणजे आत असताना हे सगळं प्रकरण सुरू आहे. मग बाहेर पडल्यानंतर काय होणार आहे? हे लोकांचे पैसे मिळणार का नाही मिळणार याचा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो. म्हणून उद्या आम्ही निर्णय घेतलेला आहे की उद्या आम्ही काही ठराविक ठेवेदारांना घेऊन कलेक्टर साहेबांना जाऊन हे पत्र दाखवणार आहे, हे सगळे डॉक्युमेंट्स देणार आहे. आणि प्रामाणिकपणे ते काम करत असेल तर त्यांनी पोलिसांना आदेशित करावे की तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांच्या विरोधात FIR दर्ज करा. आणि पोलिसांनीही उत्तर द्यावा की कोणत्या आधारावर तुम्ही तहसीलदारांना पत्र दिले होते की बाबा हे माणूस जे आहे हे आरोपी नाही आहे, मग FIR मध्ये तुम्ही नाव कशामुळे घेतलं होतं, क्लीन चिट कशामुळे एका महिन्यामध्ये देण्यात आली. तर हे अनेक प्रश्न आहे ज्याच्या बाबतीत आम्ही पोलीस कमिशनर आणि कलेक्टर साहेबांना हे विचारणार आहे. आणि माझा केस जे आहे PIL जे जनहित याचिका फाईल केलेली आहे हे मुद्दा मी कोर्टासमक्षी ठेवणार आहे.